मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असतो. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आपण तब्बल 23 प्रकारचे 23 प्रश्न बघणार आहोत. परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये मात्र आपण एका प्रकारचा एकच प्रश्न बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की तिसऱ्या प्रकारचा कोणता प्रश्न आहे. प्रश्न आहे की 24,000 रुपये मुद्दलाचं 12% दरानं 8 महिन्यांचं सरळ व्याज किती होईल. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एक साधं सूत्र माहिती असलं पाहिजे. सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागाकारात 100. आता बघा, आपल्याला मुद्दल माहीत आहे, दर माहीत आहे आणि मुदत ही माहीत आहे. मुदत ही 8 महिने दिलेली आहे. परंतु आपल्याला जेव्हा जेव्हा सरळ व्याज काढायचं असतं तेव्हा मुदत ही नेहमी वर्षामध्ये पाहिजे असते. परंतु आपल्याकडे दिलेली मुदत ही महिन्यांमध्ये आहे. मग आपल्याला हे महिने वर्षामध्ये कन्वर्ट करावे लागतील. म्हणून हे महिने वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला दिलेले महिने भागाकारात 12 असं घ्यावं लागेल. आता दिलेले महिने आणि भागाकारात 12च का, तर वर्षामध्ये बघा टोटल 12 महिने असतात, म्हणून भागाकारात आपल्याला 12 घ्यायचा आहे. आता आपल्याकडे 8 महिने दिलेले आहेत आणि वर्षाचे 12 महिने असतात, म्हणून 8/12. आता आपल्याला मुद्दल, दर, मुदत हे सर्व काही माहीत आहे. तर सरळ व्याज काढण्यासाठी आपण आपल्याकडे असणाऱ्या पूर्ण किमती या सरळ व्याजाच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार आहोत. म्हणून सरळ व्याज बरोबर 24,000 गुणुले 12 गुणुले 8/12 संपूर्ण भागाकारामध्ये 100 असं घेतलं. आता बघा, 8/12 मधले 12 आणि गुणाकारातले 12 हे कमी झाले. छेदामधल्या 100रातले 2 शून्य आणि 24,000रातले 2 शून्य कमी झाले. आता फक्त आपल्याकडे राहतात 240 गुणुले 8. म्हणून सरळ व्याज बरोबर 240 गुणुले 8. आता 240 आणि 8चा गुणाकार केला असता आपल्याला 1920 इतकं उत्तर मिळालं. आता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. सरळ व्याज बरोबर 1920. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.